गेल्या 5 वर्षामध्ये धुळे महानगरपालिकेच्या वतीने विकास कामांवरती कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आणला गेला। त्याच्यामध्ये प्रामुख्याने नगर उत्थान असेल किंवा राज्य नगर उत्थान असेल, तसेच महानगरपालिकेचा विशेष निधी सुद्धा या कामांकरता खर्च करण्यात आला। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मान्य आयुक्तांना भेटून विनंती केलेली आहे की धुळे शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अमृत योजना 1 जिच्यामध्ये देवपूरची ड्रेनेज लाईन झाली, अमृत योजना 2 जिच्यामध्ये उर्वरित शहराची ड्रेनेज लाईनचा समावेश त्या ठिकाणी होता। त्यानंतर अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना असेल किंवा आता सुरू असलेली वाढीव धुळे शहरासाठी पाणी पुरवठा योजना असेल, त्यानंतर दलित आणि दलितेतर निधी असेल किंवा राज्य शासनाकडून वेळोवेळी जो विशेष निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, त्या निधीच्या संदर्भामध्ये जे विकास कामं या ठिकाणी झालेलं आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल, या योजनांचा देखील त्यामध्ये समावेश करून या 5 वर्षामध्ये जे विकास कामं या धुळे शहरामध्ये झालेले आहेत, त्या विकास कामांचं ऑडिट करण्यात यावं। कारण की या विकास कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी केला। अनेक विकास कामं आज त्या प्रभागांमध्ये दिसत सुद्धा नाहीये। काही प्रभागांमध्ये प्रचंड विकास कामं करण्यात आले, तर काही प्रभागांमध्ये नगण्य विकास कामं करण्यात आले। प्रभागांचा जो अनुशेष त्या ठिकाणी विकासाचा राहून गेलेला आहे, तो अत्यंत दरी त्यामध्ये निर्माण झालेली आहे। काही प्रभागामध्ये खूप कामं करण्यात आली, काही प्रभाग जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलेले आहे। शिवाय काही रस्त्यांवरती रस्ते टाकणे, काही नवीन रस्त्यांवरती पेवर ब्लॉक बसवणे, काही ठिकाणी स्ट्रीट लाईट असताना देखील नवीन पद्धतीचे स्ट्रीट लाईट टाकणे, अशा प्रकारची कामं, अवैध कामं आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या सुरू आहेत। आणि दररोज एक नवीन समाजसेवक त्या ठिकाणी निर्माण होतोय, इलेक्ट्रिक पोल बसवतोय, त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी राबवतोय, पण हा निधी तो कोणत्या हेड खाली आणतोय हे धुळेकरांना समजायला मार्ग नाही। त्यामुळे या संपूर्ण कामांचं विकास कामांचं ऑडिट करण्यात यावं। जे ऑडिट गेल्या 5 वर्षामध्ये या धुळे महानगरपालिकेमध्ये झालेलं नाही, अशी आग्रही मागणी या ठिकाणी आम्ही आयुक्तांना केली। आयुक्तांनी त्याला दुजोरा देखील दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये विकास कामं करत असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता राबविण्यात येईल आणि प्रत्येक गोष्टीचं ऑडिट देखील करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे।